नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना 4 महिन्याचे पैसे मंजूर. नवीन शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेनंतर खर्चासाठी एप्रिल ते जुलै 2024 करता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 8 एप्रिल 2024 ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय पहा. सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान जिल्हा आस्थापनेसाठी ₹41,87,48,760 फक्त वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी ₹17,17,25,840 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखनाद्वारे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे. वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान जिल्हा आस्थापनेसाठी ₹46,46,87,190 फक्त इतका, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी ₹4,29,31,460 इतका निधी भीम्स प्रणालीवर वितरित केला आहे. सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरता एक वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयाने सोबतच्या विवरणपत्राद्वारे प्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. नंतर आता कोणत्या विभागासाठी आणि कोणत्या जिल्ह्यासाठी आहे ते पहा. आता पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद इतका विभाग आहे. तर आता यामध्ये विभाग वेतन 1 मध्ये पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद असे एकूण रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे या जिल्ह्यासाठी. मित्रांनो, ही रक्कम लवकरात लवकर भूमिहीन व वृद्ध व्यक्तीच्या अकाउंटमध्येही पैसे जमा होणार आहे. अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.